उमरगा शहरातील अगदी शहराच्या मधोमध वसलेली सायदाम कॉलनी, ज्या कॉलनीमध्ये जवळपास सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी राहतात, पण या कॉलनीमध्ये येण्या जाण्यासाठी अक्षरशः खड्ड्यातनं, चिखलमय रस्त्यातनं मार्ग शोधावा लागतंय। वर्षानुवर्षापासून वारंवार मागणी करूनही रस्ता का होत नाही असा सवाल नागरिकांना विचारला जातोय। पाहूया धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातनं हा वृत्त। उमरगा शहराच्या अगदी मधोमध सुशिक्षित वस्ती आणि महागडी कॉलनी म्हणून या सायदाम कॉलनीकडे पाहिलं जातं। या कॉलनीमध्ये जवळपास सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी वास्तव्य करतात। महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग असोसिएशन, व्यापारी वर्ग असोसिएशन, शाळेतील शिक्षक वर्गही इथं राहतात। या भागात खाजगी शिकवणीही चालतात, पण या कॉलनीला येण्यासाठी सर्वांना तारेवरची कसरत करावी लागते, कारण कॉलनीला दळणवळणासाठी रस्ताच नाही। मुरुमयुक्त काळ्या मातीच्या मोठे मोठे खड्डेयुक्त रस्त्यावरनं प्रवास करावा लागतो, तर पावसाळ्यात त्या खड्ड्याचा काहीच अंदाज येत नसल्यानं कॉलनीत येण्यासाठी सर्वांना पर्यायी मार्ग शोधावा लागतो। मातीचा आणि मुरुमचा वापर करण्यात आल्यानं दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होतो। या मार्गावर जड वाहनांची वर्दळ असल्यानं थोडाही पाऊस झाला तर चिखलात वाहनं अडकून मार्गावर वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो। दळणवळणासाठी मोठी कसरत करावी लागते। लहान मुलं, शाळेतील मुलं, विद्यार्थी, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक कित्येकदा चिखलात पडून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत। या मार्गावर वाहनं जाताना नागरिकांच्या कपड्यावर चिखल उडणं ही सर्वसामान्य बाब बनली, त्यामुळं नागरिक त्रस्त झालेत। ही अडचण येथील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना जवळपास सर्वांना अनेक वेळा लेखी स्वरूपात केली आहे, अशी माहिती नागरिकांनी दिली आहे। दिसते सर्वांना, अनुभव घेतोय स्वतः प्रशासन, पण चिखलमुक्त करण्याबाबत उपाययोजना होत नसल्यानं नागरिक अस्वस्थ झाले आहेत। सायदाम कॉलनीमध्ये जवळपास मी 5 ते 7 वर्षापासून इथं राहतो। ह्या दरवर्षी पावसाळ्यात रोडला मेन जो रोड आहे सायदामची यायची, हे मुख्य रोड आहे। ह्या रोडला सगळ्यात जास्त त्रास पायी चालणाऱ्यांना, सायकलवाल्यांना, टू व्हीलरवाल्यांना, काही लोक तर इथं पडलेले आहेत। हे दरवर्षी आम्ही निवेदन नगरपालिकेला बी निवेदन दिलेलं आहे आणि सगळ्या यांचे मेन जे प्रतिनिधी आहेत त्यांना बी निवेदन दिलेलं आहे, तरी पण इथं काही ह्याचं काय विल्हेवाट होत नाही। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणलं तर ह्या कॉलनीत सगळ्यात जास्त सगळे मोठे अधिकारी ह्या कॉलनीत राहतात, त्यांच्या नजरेसमोर हे सुद्धा आलेलं आहे, तरी पण हे काय पूर्ण काम होत नाही। दरवर्षी निवेदन द्यायचं काम करतो आहे आम्ही आणि दरवर्षी 4 महिने निघून जातात, मग 4 महिन्यानंतर त्याच मला वाटते मला सायदाम कॉलनीमध्ये येऊन एक 4-5 वर्ष झालेली इथं। त्या 5 वर्षापासून तर अर्धावट रस्ता झाला, पुढला रस्ता न झाल्यामुळे पूर्ण चिखल, खड्डे एवढे वाढलेत की येता जाता परेशानी होत आहे। सगळं चिखलातून जायला यायला भरपूर त्रास होते। सारखं सतत कसं आहे, पूर्ण चिखल, काय सामान आणलं त्या पिशवीवर उडत आहे। आज रविवारचा बाजार आहे, आता पूर्ण भाजीपाला घेऊन आलो, घरी गेल्यानंतर भेटलो पूर्ण चिखलानं ती पिशवी भरून गेलेली आहे। 3 वर्ष झाले मंजूर झाले रस्ता, म्हणून रस्ताच लवकर होत नाही। आलेला निधी एक वेळेस वापस गेलेला आहे, नंतर आलेला आहे, आता होईल आज उद्या सगळे प्रशासकीय लोक राहते तिकडं। गुडघ्यावर खड्ड्यानं यावं लागतं, चालत तर जाता येत नाही या खड्ड्यात। प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, जिल्हा धाराशिव, NTV न्यूज मराठी।